सुरुवातीला महानगरपालिकांच्या रणधुमाळी संदर्भातल्या बातम्या बघूयात. पिंपरीतील गुप्त बैठकीनंतर रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजित पवारांमध्ये बैठक. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. एकत्र लढण्याबाबत अजितदारांसोबत प्राथमिक चर्चा झाली, कोल्हेंची माहिती. तर बैठकीतील चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवारांचं नो कमेंट्स. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरतीच लढली पाहिजे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. पुणे महानगरपालिकेच्या भाजपच्या यादीवरती मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिक्कामोर्तब. भाजपची आज यादी जाहीर होण्याची शक्यता. 100हून अधिक नावांवरती शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती. पुण्यात निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा तिढा सुटेना. एकत्र निवडणूक लढण्याबाबत रविवारी घोषणेची शक्यता. आज पवारांच्या राष्ट्रवादीची पुन्हा बैठक होणार. बैठकीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता. पुण्यात भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सुटेना. महायुतीमध्ये 35 जागांसाठी शिवसेना ठाम, पण भाजपकडनं अवघ्या 15 जागांचा शिवसेनेला प्रस्ताव. पुण्यात भाजपकडून 125 जागा जिंकण्याचा निर्धार. मुंबईतील जागा वाटपावरनं भाजप आणि सेनेत पुन्हा खलबतं. काल रात्री वर्षावर पार पडलेल्या बैठकीनंतर आज पुन्हा बैठक. दुपारी 3 वाजता बांद्र्यातील रंगशारदामध्ये जागा वाटपाची बैठक. भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. नागपुरात अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती. भाजप आणि शिंदेंची शिवसेना युतीत अजितदारांच्या राष्ट्रवादीला चर्चेलाही बोलावलं नसल्याची माहिती. युतीची वाट न बघता आज राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे भरणार उमेदवारी अर्ज. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत समन्वयासाठी समिती गठीत. भाजपकडनं मंत्री अतुल सावे, भागवत कराड, आमदार संजय केणेकर, तर शिंदेंच्या शिवसेनेकडनं मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे आणि आमदार प्रदीप जयस्वाल यांची नियुक्ती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेचे बहुतांश उमेदवार सोमवारी किंवा मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार. शनिवारी रविवारी उमेदवारांना एबी फॉर्म दिला जाणार. बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या 2 दिवसात अर्ज भरण्याच्या सूचना. आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात. ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा. निकटवर्तीय शाखा प्रमुख विक्रांत वायचळची पक्षानं हकालपट्टी केल्यामुळे नाराजी. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र प्रचार करणार. कमी वेळेत जास्तीत जास्त वॉर्डात प्रचार करता येईल यासाठी बैठक घेणार. आज किंवा उद्या दोन्ही ठाकरे बंधूंची बैठक पार पडणार. एकत्रित प्रचारादरम्यान बाईक रॅली देखील काढणार. भाजपमध्ये नुकत्याच गेलेल्या तेजस्वी घोसाळकरांकडनं प्रचारासाठी दिवंगत पती अभिषेक घोसाळकरांच्या फोटोचा वापर. अभिषेक घोसाळकरांचं छायाचित्र वापरण्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. अभिषेक घोसाळकरांचा मरणोत्तर भाजप प्रवेश झालाय का? ठाकरेंच्या सेनेचा सवाल. पक्ष सोडणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागात आम्ही ताकदीनं लढणार असून पक्ष बदलू आणि गद्दारांसाठी आम्ही समर्थ आहोत. सांगलीतील मेळाव्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा इशारा. महायुतीकडनं जळगाव महापालिकेच्या जागा वाटपाचा अद्याप तोडगा नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी 26 जागांवर निवडणूक लढण्यावरती ठाम, तर भाजपकडनं राष्ट्रवादीला फक्त 4 ते 5 जागांचाच प्रस्ताव. मंगेश चव्हाण आणि अनिल पाटलांमध्ये तब्बल 3 तास चर्चा. धुळे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची बैठक. उमेदवारीबाबत मुंबईत बैठक होणार. मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. धुळ्यात महायुतीत मनपा निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची भूमिका, रावल यांचं वक्तव्य. महाजनांच्या उपस्थितीत नाशकात मेगा इनकमिंग. मनसेच्या दिनकर पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ भाजपात, तर काँग्रेसच्या शाहू खैरेंचाही भाजपात प्रवेश. अलिबागच्या नवनिर्वाचित शेकापच्या नगराध्यक्ष अक्षया नाईक यांनी महायुतीचे नेते महेंद्र दळवी यांची भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही सदिच्छा भेट घेतली. महेंद्र दळवी हे अक्षया नाईक यांच्या मोठ्या भगिनीचे सासरे. मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन मुंबई हायकोर्टानं फेटाळला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केल्यानंतर विकास गोगावले फरार. महाड नगर परिषदेच्या निवडणुकीचं मतदान सुरू असताना झाला होता हल्ला.